श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आत्ता गणपती बसलेले आहेत. आपण गणपती अर्थवर्षाचे 11 आवर्तनं करत असतो. काहीजण एक वेळा पठण करत असतात. ज्यांना जसा वेळ भेटतो तशी आपण ही सेवा करत असतो. बघा, तरी आपल्याला काही संकट असतात, काही दुःख असतात. आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत कोणत्याही दिवशी आपण ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही या काळामध्ये जर तुम्हाला जमलं नाही, की सुतक असू शकतो, विटाळ असू शकतो, तर या काळामध्ये तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही दिवशी वर्षभरामध्ये कोणत्याही बुधवारी ही सेवा आपण सुरू करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतात, संकट असतात, अडचणी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असतं, दुःख असतं, आनंद असतो, अडचणी असतात, पण ते वेगवेगळ्या प्रकारे असतात. काही लोक खचून जातात, तर कोणीही न खचून जाता तो वेळ जायची वाट पाहायची असते. त्यानंतर चांगला वेळ येणार असतो. दुःखानंतर सुख येत असतं. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र होते त्याचप्रमाणे दुःखानंतरही सुख येत असतं. मग ही सेवा बघा, आपल्याला जी सेवा करायची आहे ती मोचन सेवा आहे. म्हणजे त्याच्या नावातच बघा, संकट मोचन म्हणजे संकट दूर होण्यासाठीची ही सेवा आहे. ही सेवा स्त्री, पुरुष, मुले सर्वजण करू शकतात. ही सेवा घरातल्यांसाठी, आपल्या घरासाठी किंवा आपण स्वतःसाठी ही सेवा आपण करू शकतो. ही सेवा श्रद्धेने मनापासून करायची आहे. किंवा आयुष्यात कोणत्याही संकटामधून आपल्याला बाहेर ही सेवा आपल्याला घेऊन येऊ शकते. शेवटी काय तर सेवा करताना आपल्यामध्ये मनापासून आपण ती सेवा किती मनापासून केली आहे, किंवा विश्वासाने केली आहे, किंवा भक्तिभावनेने केली आहे, हे महत्त्वाचे असते. कारण कोणतीही सेवा नुसती सेवा करायची म्हणून, कोणीतरी सांगितली म्हणून करणं हे योग्य नसतं. ते आपल्या किती मनापासून करतो आहे, किती श्रद्धेने करतो आहे, हे महत्त्वाचं असतं. शेवटी मनातला भाव महत्त्वाचा असतो. म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपण सेवा किती आपल्या अंतःकरणापासून करतो आहे, हे महत्त्वाचं. बघा, ही सेवा आपण लग्न, घर, स्वप्न, आपलं जी स्वप्न असतात की बाबा मला चांगली नोकरी असावी, माझं सुंदर असं घर असावं, माझं लग्न व्हावं, किंवा कुणाला मुलं नसतात ते मुलं व्हावी, यासाठी आपण हे पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न करत असतो. शेवटी कोणतीही गोष्ट आपल्याला प्रयत्नाशिवाय मिळत नाही किंवा कष्टाशिवाय मिळत नाही. पण त्या कष्टाला आणि त्या प्रयत्नाला जर आपल्या नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. नुसते कष्ट करताय तुम्ही, पण त्याचा काही उपयोग होत नाही. शेवटी आपल्या नशिबाला प्रयत्नाला नशिबाची साथ असावी लागते. त्याप्रमाणे चला आपण पाहूया की सेवा काय करायची. बघा, सेवा सुरू करण्याच्या दिवशी आपल्याजवळ कोणतेही गणपती मंदिर असेल, गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. जाताना एक नारळ, जर अवेलेबल असतील तर मोदक किंवा साखर, खडीसाखर, डाळिंब घ्यायचं आहे. गूळ, खोबऱ्याची वाटी घेऊन मंदिरात जायचं आहे. हे सर्व आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि जी आपल्या मनामध्ये इच्छा आहे ती बोलायची आहे. सर्वप्रथम आपलं स्वतःचं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र बोलायचं आहे. त्यानंतर आपली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी हे बोलायचं आहे. आणि पुढील मी 120 दिवसामध्ये 120 दिवस रोज 121 वेळा मंगलमूर्ते, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे काम पूर्ण व्हावी ही इच्छा गणपतींपुढे बोलायची आहे. तुमच्या आशीर्वादाने माझे काम पूर्ण होऊ दे, किंवा काही संकट असेल तर त्या संकटामधून मला बाहेर पडण्याचा मार्ग लवकरात लवकर मिळावा, अशी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायचं आहे. दुसरे काही शक्य नसेल तर आपल्या नारळ आणि खडीसाखर ही आपण घेऊ शकता. जर तुम्ही जर बाहेर कुठं राहत असाल, काही मुलं हॉस्टेलला राहतात, काही पुरुष कामानिमित्त बाहेर राहतात, तर त्या मोदक वगैरे त्यांना शक्य नसेल तर आपण फक्त नारळ आणि खडीसाखर घेऊन गणपती बाप्पांना ते आपण प्रार्थना करू शकतो. त्यानंतर घरी येऊन ही सेवा सुरू करायची आहे. ही सेवा कधी करायची आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. ज्यांना सकाळ संध्याकाळ शक्य नसेल तर ते दिवसभरात आपण ही सेवा कधीही करू शकता.
वेळेपेक्षा तुमच्या मनातील भाव किती आहे हे महत्त्वाचं असतं. वेळ महत्त्वाची नाही, तर आपण ते सेवा करताना किती अंतःकरणापासून किंवा किती मनापासून करतो हे महत्त्वाचं असतं. ही सेवा सुरू केल्यानंतर काही जणांची कामे लवकर होतात. बाबा लवकर 1 महिन्यात होतं का 2 महिन्यात होतं का 40 दिवसात होतं 45 दिवसात होतं. तर नंतर ही सेवा खंडित न करता आपण जो संकल्प सोडला आहे 120 दिवसांचा, तो पूर्ण आपल्याला करायचा असतो. त्यानंतर 120 दिवस पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी पुन्हा आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. आपल्या इच्छेनुसार आपण 21 मोदक घेऊन जाऊ शकता किंवा 5 नारळ घेऊन जाऊ शकता किंवा डाळिंब घेऊन जाऊ शकता आणि त्यांना आपण आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण आभार मानण्यासाठी हे सर्व घेऊन त्यांना ते अर्पण करू शकता. त्यानंतर ह्या सेवेचे कोणतेही उद्यापन नसतं, फक्त गणपती मंदिरात जाऊन त्यांचे आभार मानायचे असतात. या सेवेचा रिझल्ट खूप चांगला आहे. ही सेवा मी स्वतःही केलेली आहे. मी आणि ही मी संकल्पना आहे, पण मी अशी ही सेवा करत असते. पण या सेवेचा खूप चांगला रिझल्ट आहे. शेवटी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. सेवा केल्यानंतर मी सेवा करते किंवा मध्येच काही सेवा केल्यानंतर मध्येच बघा काही वेळ आपल्याला मासिक धर्म येतो, सुतक येतं किंवा कुठे गावी जायचं असतं. तुम्ही जेवढे दिवस ती सेवा आपली थांबलेली आहे ते दिवस सोडून थोडं ती सेवा सुरू ठेवायची आहे. असं मध्येच थांबली तरी काही हरकत नाही. ते दिवस सोडून बाकीचे दिवस आपल्याला काउंट करायचे आहेत. आणि ही संकल्पयुक्त सेवा आहे, शक्यतो आपण आपल्या घरातच करायची आहे. जर तुम्ही गावाला गेला असेल तर गावाला गेल्यानंतर आपल्याला सवय असते सेवा करायची, तिथे केले तरी काही हरकत नाही. पण संकल्पयुक्त सेवा आहे, तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात करू शकता. गावाला गेल्यानंतर तुम्ही करू शकता. जर तुम्ही मनापासून तुम्हाला वाटत असेल की मी मनापासून सेवा केली आहे, तर ती काउंट करू शकता. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून व्यवस्थित झाली नाही, तर तुम्ही ती काउंटही नाही करू शकत. म्हणजे तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे. पण संकल्पयुक्त सेवा आहे, मी सांगेन की आपल्या स्वतःच्याच घरात करा. आपल्या स्वतःसाठी, घरासाठी आणि घरातल्यासाठी ही सेवा करत असतो. तर काही आपल्याला नियम पाळायचे आहेत. आपण शेवटी देवासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी करत असतो. त्यामुळे आपण थोडेसे नियम पालन करायचं आहे. या 120 दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे. बघा, काही आपल्याकडे वाईट गोष्टी असतील किंवा व्यसन असेल तर तेही व्यसन आपल्याला सोडायचं आहे. शेवटी आपण आपल्या स्वतःसाठी करत असतो, देवासाठी काहीच नाही. असं काही नाही की मी देवासाठी सोडते, तर नाही, तर आपण स्वतःसाठी हे सगळं सोडत असतो, स्वतःसाठी करत असतो. त्यामुळं एवढा नियम पाळायला तर काही हरकत नाही. किंवा ही सेवा आपण दुसऱ्याला पण सांगू शकता. पण मी सेवा केली हे न सांगता नाही, ह्या सेवेचा रिझल्ट चांगला आहे हे सांगावं. कोणत्याही गोष्टीचा गर्व होऊ नये. शेवटी गर्व झाल्यानंतर त्या गोष्टीला आपल्याला फळ मिळत नाही. मनापासून केल्या विश्वासाने किंवा श्रद्धेने सेवा करा. आणि आता ही सेवा आपण आपल्या घरामध्ये विराजमान असलेल्या गणपतींच्या समोर बसून करू शकता. त्यानंतर ती सेवा तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता. ही घरातील कोणत्याही फक्त दक्षिणेला तोंड न करता सर्व घरात कुठेही करू शकता. फक्त बसायला आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून सेवा करायची. अंथरुणावर, बेडवर किंवा सोफ्यावर बसून ही सेवा करायची नाही. आपल्या अंथरुणावर बसून करायची नाही. फक्त बसायला आसन घ्या आणि ही सेवा कुठेही करू शकता. जर देवघरासमोर करणार असाल तर तुम्ही दिवा लावा, एक उदबत्ती लावा आणि ही सेवा सुरू करा. शेवटी सेवा करताना भाव महत्त्वाचा आहे, त्याशिवाय रिझल्ट येत नाही. म्हणून कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून करावी. मनापासून केलेल्या सेवेचं फळ नक्की मिळतं. माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.